तुषार दत्तात्रय मेंढे. हां, तुम्ही ह्या वस्तीवर राहता का? हो, आमचे चुलतेचे. सख्खे चुलते. बरं, तुम्हाला काय माहिती मिळाली यांच्याबाबत? सकाळी आम्हाला काय नाव त्यांचं? दामोदर जयराम मेंढे, वय किती असन? 60-65. हां, काय माहिती मिळाली सकाळी? आमच्या चुलत भावाने फोन केला. हां. म्हटलं तात्यांच्या घरी चोरी झाली वाटते आणि ते एक्सपायर झाले असं दिसतंय घटना. मग आम्ही पोलीस पाटील मॅडम यांना फोन केला आणि मग गावात थोडं माहिती झालं. मग लोक यायला आले. यायला लागले. नंतर मग पोलीस डिपार्टमेंट आले. इथं कोण राहिलं नाही ना? इथं कोण नाही, एकटंच राहतो. एकटंच राहतो. एकदम सरळ मार्गी शेतकरी कुटुंबातला माणूस आमची आहे. चुलती एक्सपायर झाली कोरोनामध्ये आणि तेव्हापासून एकटंच राहतो राहतो. ते. बाहेर असतात. तो पहा, आता जे दामोदर जयराम मेंढे पायनमळा यांच्या निवासस्थानासमोर आपण आता त्यांचं शूटिंग करतोय आणि आता पोलीस पथक आणि बाकीचे स्क्वॉडसुद्धा आलेले समोर दिसते. पहा, पोलीस पथक मंचर पोलीस ठाण्याचे काम चालू आहे. हां, तर ते त्या पद्धतीने ते चालू आहे. इथं मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्रीकांत कंकाळ आहे, पोलीस उपनिरीक्षक सुनील दनवे आहेत आणि संपूर्ण टीम या इथं आता आलेली आहेत. DYSP अमोल मांडवेसुद्धा आलेले आहेत. एकंदर आता त्यांची संपूर्ण पाहणी सुरू आहे. हां, आणि एकंदर या घटना कशामुळे घडल्यात किंवा काय, तर त्याचा शोधसुद्धा पोलीस घेत आहे आणि स्थानिक ग्रामस्थसुद्धा इथं समोर आता दिसत आहेत. हां हां, तर पहा, इथं आता मनसर पोलीस स्टेशन DYSP यांच्यासुद्धा वाहने आलेली आहेत आणि तपास सुरू आहे. एकदम निर्जन स्थळावर ही घटना घडलेली आहे आणि अत्यंत सरळमार्गी साध्या याच्यातील शेतकरी कुटुंबातील दामोदर जयराम मेंढे यांचा या दरोड्यामध्ये मृत्यू झाला आहे. आता इथं त्यांची मुलगी आणि इतर त्यांचे जबाब घेण्याचं काम सुरू आहे. थोरांदळे येथील पायनमळा येथे दामोदर जयराम मेंढे यांचा दरोडेखोरांनी चोरीच्या उद्देशाने खून केला आणि त्यांच्या घरातील अस्ताव्यस्त साहित्य इथं घरापासून अगदी 100 फुटावर आणून टाकले. त्यामध्ये बॅग आहे, एक साडी आहे, 2 तांबे आहे, गाढवा आहे आणि देवाचा प्रसादसुद्धा आहे. हे समोर संपूर्ण दृश्य पाहतोय. पूर्णपणे म्हणजे जे दरोडा पडला त्या घरापासून अवघ्या 100 फुटावर घराच्याच बाजूला हे संपूर्ण साहित्य अस्ताव्यस्त करून दरोडेखोर निघून गेले.